हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत स्वतःच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन विमा कंपनीकडून इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघडकीस आणलाय। या प्रकरणात मूळ फिर्यादीसह 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत माहिती अशी की मुकुंदनगर येथील अरशद आयुब शेख याने त्याची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अहिल्यानगर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर येथील मैनुद्दीन शकील पठाण याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने फिर्यादी अरशद शेख आणि त्याचा साथीदार सलमान मेहबूब खान यांच्या मदतीने विमा रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने स्कॉर्पिओ गाडी चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला 5 लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो आणि 5 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तपासात फिर्यादी अरशद शेख याने स्वतःच्या गाडीची चोरी झाल्याची खोटी तक्रार दाखल करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे मूळ फिर्यादीसह 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय।